हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. 15 जुलै 2026 बुधवार, शक्ती साधनेचा महापर्व गुप्त नवरात्री. मनोकामनापूर्ती होण्यासाठी माताची करा आराधना. ते कसे ह्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. आषाढ गुप्त नवरात्री 15 जुलै 2026 बुधवार ह्या दिवसापासून सुरू होत आहे. ह्यामध्ये देवी माताची उपासना व शक्ती साधना करणे विशेष महत्त्वाचे आहे. सनातन परंपरानुसार गुप्त नवरात्रीमध्ये देवीची उपासना, शक्ती साधना व आत्मशुद्धीचे विशेष पर्व मानले जाते. संपूर्ण वर्षात येणाऱ्या 4 नवरात्रींमध्ये चैत्र व शारदीय नवरात्री सर्वांसाठी मुख्य मानली जाते. तसेच माघ व आषाढमध्ये येणारी गुप्त नवरात्री ही साधना करणारे, उपासना करणारे व तांत्रिकी साधना करणारे ह्यांच्यासाठी फलदायी मानली जाते. आषाढ गुप्त नवरात्री ह्या वर्षी 15 जुलै 2026 बुधवारपासून प्रारंभ होत असून 23 जुलै 2026 गुरुवार ह्या दिवशी समाप्त होत आहे. आषाढ शुक्ल प्रतिपदा तिथी आरंभ 14 जुलै दुपारी 3:14 होत असून 15 जुलै दुपारी 11:52 आहे. कलश स्थापना शुभ मुहूर्त 15 जुलै सकाळी 5:33 ते 10:09 आहे. या वेळेमध्ये विधीपूर्वक कलश स्थापना करून माता भगवतीला आवाहन करणे अत्यंत शुभ मानले जाते. आषाढ गुप्त नवरात्रीमध्ये माता दुर्गाच्या स्वरूपाच्या बरोबर दशमहाविद्या देवीची आराधना केली जाते. माता काली, तारा, षोडशी, भुवनेश्वरी, भैरवी, छिन्नमस्ता, धूमावती, बागलामुखी, मातंगी व कमला महाविद्याची साधना केल्याने साधकाला आध्यात्मिक ऊर्जा, आत्मबल व दिव्य कृपा प्राप्त होते. धार्मिक मान्यता अनुसार श्रद्धा, संयम व पूर्ण निष्ठाने केलेली पूजा अर्चा धन, समृद्धी, सौभाग्य, ऐश्वर, यश, शत्रूवर विजय, मनोकामना सिद्धी तथा देवीची विशेष कृपा प्राप्त होते. गुप्त नवरात्री साधना, पूजा व मनोकामना पूर्ण करणारे पर्व मानले जाते. यामध्ये माता दुर्गाच्या 9 स्वरूपांची बरोबरच 10 महाविद्याची सुद्धा आराधना केली जाते. यावर्षी गुप्त नवरात्रीची सुरुवात 15 जुलैपासून सुरू होत असून पहिल्या दिवशी गुरु व चंद्रमाच्या युतीने लक्ष्मी नारायण योग बनत आहे, जो खूप शुभ संयोग आहे. हा योग नेहमी येत नाही. गुप्त नवरात्री केवळ अनुष्ठानाचे पर्व नाही, तर आत्मचिंतन, इंद्रिय संयम व अंतर्मनाला जागृत करण्याचा अवसर आहे. या 9 दिवसामध्ये साधक सात्विक जीवन, जप, तप, ध्यान व देवीची आराधना करून आपल्या शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा संचार करण्याचा चांगला अवसर आहे. माता भगवतीची उपासना केल्याने नकारात्मक शक्तीचा क्षय होतो व जीवनामध्ये सुख, शांती व समृद्धीचा मार्ग खुला होतो. गुप्त नवरात्रीच्या प्रथम दिवशी सकाळी 8 वाजता कलशस्थापना करून माता भगवतीला आवाहन करावे. मग रोज 9 दिवस दुर्गा सप्तशतीचे पाठण करून विशेष पूजा, आरती व देवी स्तुतीचे आयोजन करावे. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.